नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. केज तालुक्यातील एका शिक्षकानं फेसबुकला पोस्ट केली आणि आत्महत्या केली आहे. आपल्या 4 वर्षाच्या मुलीला कायमचा सोडून तो शिक्षक निघून गेला आहे. त्याची पोस्ट वाचल्यानंतर काळजाचा ठोका चुकतो. एक वडील म्हणून, एक पिता म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहिल्या, जेव्हा ती पोस्ट वाचली, तेव्हा अगदी मन सुन्न झालंय. धनंजय नागरगोजे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विक्रम मुंडे आणि त्यांच्या जवळच्या लोकांना, म्हणजे ज्यांची नावं घेतलीत, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. धनंजय नागरगोजे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सांगितलं की मी गेल्या 18 वर्षांपासून तुमच्या संस्थेवर मोफत शिक्षण सेवा देतोय. विक्रम मुंडे यांना मी वारंवार विचारलं की मला पगार कधी सुरू करणार आहात, आणि मी 18 वर्ष तुम्हाला फुकट आणि मोफत सेवा दिलेली आहे, याची परतफेड कशी आहे. तेव्हा विक्रम मुंडेंनी असं सांगितलं की तू फाशी घे, म्हणजे मी दुसरा कर्मचारी भरायला मोकळा आणि तू या त्रासातून मोकळा. धनंजय नागरगोजे यांना आत्महत्या करूच वाटत नव्हती, कारण चिमुकलीला सोडून जायचं कसं. पत्नी, आई, वडील आणि इतर नातेवाईक यांना सोडून, हे जग सोडून त्यांना जायचंच नव्हतं. मात्र जड अंतकरणानं, छातीवर दगड ठेवून, काळजावर दगड ठेवून धनंजय नागरगोजे यांनी मोठ्या त्रासाला सहन करत त्याग स्वीकारलाय. बीड शहरामध्ये येऊन त्या बँकेशेजारी त्यांनी आत्महत्या केली, गळफास घेऊन. विक्रम मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. खरं तर अंत्यविधी झालेला आहे, मात्र नातेवाईकांनी जोपर्यंत या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायला नको होता. मात्र काय नेमकं झालंय हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. धनंजय नागरगोजे यांच्या नातेवाईकांना माझं आवाहन आहे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून की अशा मुजोर, मस्तवाल आणि लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धनदांडग्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय तुम्ही माघार घेऊ नका. पांढरपोशी विक्रम मुंडे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये नंबर 1 असल्याची माहिती मिळते. एरवी मात्र डोळ्यात 4 अश्रू गाळायचे आणि मी समाजाचा नेता आणि समाजासाठी काही करेल, मी समाजाचा मायबाप आहे असं म्हणत पदं भोगायची, निवडणुका जिंकायच्या, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचं. त्याचं कुटुंब भागायचं कसं. तुमच्याकडे मोफत सेवा, आज जर आम्हाला 100 रुपये जर कुठून आणायचं म्हटलं तर कुणी उभा करत नाही. तुमच्याकडं जवळजवळ 3,000 रुपये रोजाचा माणूस मोफत सेवा देत होता. त्याचं आयुष्य कसं चालायचं याचा थोडा तरी मुजोर विक्रम मुंडेनं विचार करायला हवा होता. मात्र कुठल्याही प्रकारचा विचार न केल्यानं धनंजय नागरगोजे यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. जेव्हा धनंजय नागरगोजे मुलीला माफी मागतात तेव्हा असे डोळ्यातून अश्रू वाहत होते. एक बापाचं मन काय म्हणत असेल लेकराला सोडून जात असताना. तिच्या गरजा मी पुरवू शकलो नाही, पत्नीच्या गरजा मी पुरवू शकत नाही, आणि म्हणून आयुष्याला त्याग करून निघून जातोय. आयुष्य आरामध्ये जगणाऱ्या लोकांना ही गरिबी आणि गरिबीचे चटके काय कळणार आहात. ज्या धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली त्यांच्या मागच्या लोकांचं काय, त्यांच्या कुटुंबियांचं काय. मी तुम्हाला ती पोस्ट वाचून दाखवतो. धनंजय नागरगोजे यांची अत्यंत काळजामध्ये असे तुकडे तुकडे होणारी ती पोस्ट आहे. धनंजय नागरगोजे मुलीसाठी लिहितात, श्रावणी बाळा, तुझ्या बापाला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या लायक पण नाही. बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती. स्वप्नातच ग्रहण लागले. काय करू. माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कोणाला 2 रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज देखील घेतलं नाही. श्रावणी बाळा, शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही. तुझं वय आहेच किती, 3 वर्ष. तुला काय कळणार. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा, बापूंनी कधी कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ चालवला आहे. विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं
की मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळबद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू? माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी, मला माफ कर. माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी. तरी पण शक्य झालं तेव्हा, तुला कळेल तेव्हा माफ कर. आता मी थांबतो, खूप त्रास होतोय मला. विक्रम बाबूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा रामराम. अशा प्रकारचं हे पत्र फेसबुकच्या द्वारे आपल्या लेकीला धनंजय नागरगोजे यांनी लिहिलं आहे. हे पत्र वाचत असताना माणसाच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही, तो माणूस कसला. हा सगळा प्रकार इथल्या धनदांड या पांढरपोशी नेत्या पुढाऱ्यांमुळे झालाय. हा एकटाच संस्था चालक विक्रम मुंडे नाही, तर जिल्ह्यातील राज्यातील असेच सगळे संस्था चालक आहेत जे अशा प्रकारच्या शिक्षकांची पिळवणूक करतात. 22व्या शिक्षण संस्थेमधल्या एक प्रकार मी मागच्या काळामध्ये सांगितला होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या शाळेमधला. हे सगळे एकाच माळेची मणी आहेत आणि यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. ज्यांची नावं धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्येच्या पूर्वी पोस्टमध्ये लिहिली त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची मागणी जनतेतून आणि मराठी महाराष्ट्र या माध्यमातून केली जाते. मराठी महाराष्ट्र प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. धनंजय नागरगोजेंच्या कुटुंबियांना माझं आवाहन आहे, पुन्हा एकदा माघार अजिबात घेऊ नका. तुमच्या धनंजयचा 18 वर्ष यांनी छेड केलाय. तुम्ही काही क्षणांमध्ये, काही तासांमध्ये त्यांना मोकळीक देऊ नका, अशा प्रकारचं आवाहन मी करतोय. खूप खूप धन्यवाद.